एक तर मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यामुळे हा मतदारसंघ मला काही नवीन नाही. मी ऑलरेडी सुद्धा या मतदारसंघामध्ये अध्यक्ष म्हणून फिरलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला आज एवढा आनंद होतो आहे की लोक ज्या तऱ्हेने माझं स्वागत करतात किंवा ज्या तऱ्हेने मला आशीर्वाद देतात. मला पूर्ण खात्री आहे की उत्तर मध्य मुंबईच नाही तर पूर्ण मुंबईभरामधून सुद्धा महाविकास आघाडीच्या 6च्या 6 सीटा निवडून येतील. आणि तुम्ही जे बोलताय की कसं काम करणार, मी लोकांमधला माणूस आहे, लोकांमध्ये जाऊन काम करण्याची माझी पद्धत आहे, अनुभव आहे मला मागील काळामध्ये सुद्धा. आणि प्रश्नांची जाण आहे मला. मुंबईचे प्रश्न असतील किंवा महाराष्ट्र असतील आणि प्रश्न असतील त्याची जाण आहे. यंत्रणा कशी काम करते ह्याचीसुद्धा मला जाण आहे, कारण मी 2दा मंत्रीसुद्धा राहिलेली आहे. आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त काम मी करण्यामध्ये सक्षम राहीन. भेटण्यासाठी सुद्धा सहज सोप्या पद्धतीने मी भेटू शकते. त्यामुळे मी अपेक्षा करते की मला उत्तर मध्य मुंबईमध्ये जनता जी आहे ती आशीर्वाद देईल. आणि आजची जर देशाची परिस्थिती बघितली तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर वातावरण बघितलं तर वातावरण असं दिसते की जनतेने ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून सांगते की यावेळेचं जे इलेक्शन होणार आहे ते भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारताचे लोक हेच इलेक्शन होणार आहे. आज जनतानेच तय केलेलं आहे की यावेळेला जे आहे ते महाविकास आघाडीला निवडून द्यायचं. तुम्ही जर मागील जर जे पहिल्या फेजमधलं इलेक्शनचे तुम्ही जर निकाल बघाल तर तुम्हाला कळतील की कशा तऱ्हेने वोटिंगचा पॅटर्न राहिलेला आहे. ताई, संजय पांडे जे तुमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जे मुंबईचे CP राहिलेले आहेत, DGP राहिलेले आहेत, ते आता तुमच्या अर्थात तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये उभे आहात त्या मतदारसंघामध्ये ते रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. त्यांचं किती आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीने? असं आहे की लोकशाहीमध्ये प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा आणि आपले स्वतःचा हक्क गाजवण्याचा. त्यामुळे त्यांचे झालेले ते मला त्याबद्दल काही कल्पना नाही, पण ते मागत असेल तर काही हरकत नाही. लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आघाडी असेल युती असेल या मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार जे आहेत तुम्ही आणि समोरून हे उपरे उमेदवार आहे. मतदारसंघातील स्थानिक चेहरा दिसत नाही, काय प्रतिक्रिया आहे? मी तर इथे 1 वर्षापासून राहते आणि माझं घर तुम्ही इथून बघाल ना, मला हा पण माझ्या घरी येऊन गेला. याला विचारा माझं घर कुठे राहते. मी तर इथेच राहते कुर्ल्यामध्ये. प्रश्न असा आहे की हे जे आहे ना हे सातत्याने जे प्रश्न निर्माण करतात ही जाणीवपूर्वक माझ्या बाबतीत तर मी बोलणार नाही. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे, या मतदारसंघात आधी फिरलेले आहे. मुंबईच्या प्रश्नाबद्दल मला पूर्णपणे जाण आहे आणि विधानसभा असेल किंवा या ठिकाणी लोकसभा असेल बोलण्यासाठी मी सक्षम आहे. आणि ही लढाई ही देशासमोरची लढाई आहे. पहिलं तर समजून घ्यावं लागेल या लढाईचं स्वरूप जे आहे त्या देशाचं संविधान आणि लोकशाही महत्त्वपूर्ण अंग आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदा असं होणार आहे की महाराष्ट्राची संस्कृती राजकारणाची जी खाली आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मोदीशा, त्यांना लोक धडा शिकवणार आहेत. लोकांशी संवाद साधताय. भाजपाने तिन्ही उमेदवार जे खासदार होते त्यांचं तिकीट नाकारलेलं आहे. ज्यांनी भाजपा घराघरात पोहोचवली, प्रमोद महाजन यांच्या मुलीचं सुद्धा तिकीट भाजपानं नाकारलेलं आहे. कसं बघता, भाजपाला कुठंतरी भीती वाटते का पराभवाची? एक तर म्हणजे भाजपाने स्वीकारलं की त्यांच्या खासदारांनी त्या ठिकाणी 10 वर्षामध्ये काही काम केलेलं नाही, हे त्यांनी स्वीकारलं. दुसरी गोष्ट, मला त्या खासदारांबद्दल सहानुभूती आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात की प्रमोद महाजनजींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर भाजपाच्या सुरुवातीच्या काळापासून जे आहे त्याच्या जडणघडणीमध्ये, आता काही लोक तर नंतर आली, पण ज्याच्या जडणघडणीची सुरुवात झाली तेव्हा गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजनजी असतील यांची नावं महाराष्ट्रामध्ये तरी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना माहिती आहेत. आता त्यांच्या मुलीचं तिकीट कापलं गेलं. मी खरं सहानुभूती व्यक्त करते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पक्षाची एकनिष्ठा असणं आणि पक्षाची एकनिष्ठा असल्यामुळे आणि विचारधारेची एकनिष्ठा असल्यामुळे वर्षा गायकवाडला तिकीट दिलेलं आहे. मला अपेक्षा आहे की उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला आशीर्वाद देईल आणि महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून देईल. आमदार कोण असणार? कारण की आता तुम्ही तर राजीनामा दिलाय, उत्तर मध्यमधनं आता तुम्ही निवडणूक लढवताय. खरं तर अडाणींच्या संपूर्ण प्रोजेक्टला तुमचा तेवढा विरोध होता. आता विरोध करणारा तिथं राजकारणी कोण उरला? कारण की तुमची रिप्लेसमेंट झाली. मी जे आहे जरी उत्तर मध्य मुंबई मधून निवडणूक जरी लढत असले तरी डेफिनेटली धारावीमध्ये लढण्याचं काम मी करणार आहे. माझ्या धारावीमधल्या जनतेला, मुंबईमधल्या जनतेला, आता तुम्हाला इथे सुद्धा म्हटलं झालं तर माझ्या इथे बाजूलाच एअर इंडिया कॉलनी आहे. एअर इंडिया कॉलनीमधल्या लोकांना किती त्रास देतात अडाणी. खरं तर त्यांची घरं त्यांना तिथं मिळाली पाहिजेत, परंतु आज दुर्दैवाने त्यातले किती टक्के लोक घरं सोडून गेली. आज पुष्कळशा घरं खाली करून त्यांना लाईट कापण्याचं झालं, पाणी झालं, त्या ठिकाणी पॅसेजेस बंद केले, ग्रॅज्युटी बंद केली, तरी तिथे लोक संघर्ष करतात. पुन्हा MSRTCचं आहेच ना. आणि येणाऱ्या काळामध्ये धारावीसाठी सुद्धा मी आवाज उचलणार. वर्षा गायकवाड संपूर्ण सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. 18 मार्च पासून त्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. असं आहे 18 मार्चचे सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेले. ते कुठे सुरू केले? धारावीमध्ये किती सेक्टर आहेत? मला माहिती आहे 5 सेक्टर आहेत. हा 6वा सेक्टर आला कुठून? आणि मधल्या काळात तुम्हीच बघितलं असेल पेपरामध्ये न्यूज आणली की 1000 लोकांचा आम्ही सर्वे केलेला आहे. आता माझा प्रश्न त्यांना असा आहे की 6वा सेक्टर आला कुठून? ज्या सेक्टरमध्ये ते सर्वे करतायत त्या ठिकाणी लोकांना
वारंवार नोटिसी दिलेल्या आहेत. 1.5 वर्षापूर्वी त्या रेल्वेच्या जमिनीमधल्या असलेल्या झोपड्यांना तोडण्याचं काम झालं होतं. खासदार महोदय गेले होते का त्यावेळेला तिकडे? खासदार महोदय बिलकुल त्या ठिकाणी गेलेले नव्हते. आज जो सर्वे चाललेला आहे, कोण करते सर्वे? कधीतरी मला वाटतं मीडियाने पण थोडा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. DRP मध्ये माणसं किती आहेत? DRP मध्ये माणसं नाहीत म्हणून काही प्रायव्हेट एजन्सीला तिथे काम लावलेलं आहे, ज्याला नाव दिले DRP प्रायव्हेट प्रोजेक्टच्या त्या एजन्सीला. आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून जे चालले आहेत अशीच लोक आहेत. त्याची ऑथेंटिक कोण स्वीकारणार? आज MMRD असेल, SRA असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा म्हाडा असेल, यांचे जेव्हा सर्वे होतात तेव्हा माणसाला तिकडे हक्क मागण्याचा अधिकार आहे. मुळातच आमची लढाई कशासाठी आहे की धारावीचा माणूस धारावीमध्ये राहिला पाहिजे, तो धारावीच्या बाहेर जाता कामा नये. आणि ती लढाई माझी पूर्वी होती, ती लढाई माझी इथेही चालू राहणार. मी लढणारा नेता आहे, मी जमिनीचा कार्यकर्ता आहे. अडाणींना विरोध होता कारण की अडाणी ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंट, मी अडाणींना आजही विरोध करते आणि उद्या संसदेमध्ये जाऊन पण विरोध करणार. जिथे धारावीचा प्रश्न असणार, उत्तर मध्य मुंबईचा प्रश्न असणार, बिलकुल मी बोलणार. एअर इंडिया कॉलनीचा असणार, MSRDCचा असणार, अभ्युदयनगरचा असणार, या सगळ्या ठिकाणी बोलण्याचं काम वर्षा गायकवाड संसदमध्ये पण करणार. रायबरेलीमधून प्रियंका गांधी ज्या आहेत त्या लढत आहेत. तो आज आणि उद्यामध्ये लगेच रायबरेलीतून प्रियंका गांधी लढत माझ्या खूप शुभेच्छा, त्यांना खूप शुभेच्छा. आपल्याला माहिती आहे की रायबरेली असेल किंवा अमेठी असेल, हे दोन्ही मतदारसंघ जे आहेत ते गांधी कुटुंबाशी जोडले जातात आणि त्या ठिकाणची जनतेचं त्यांना सातत्याने मागणी होती की आपण यावं. आणि मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि त्यांचा विजय निश्चित आहे याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. शेवटचा प्रश्न, राजीव वाघमारे यांनी एक आरोप केला, संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, उद्धव ठाकरेंना दूर. कोण राजू वाघमारे? मला एक सांगा, हे ना आता तुम्ही त्यांचे प्रश्न विचारणं सोडून द्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकं गलिच्छ राजकारण करण्याचं काम झालेलं आहे. एका पक्षातल्या लोकांना घ्यायचं, आपल्या पक्षात सामील करायचं. राजकारण म्हणजे विचारधारा, राजकारण म्हणजे एकनिष्ठता. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणात कलिंकित करण्याचं काम मोदी शहानी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता 4 तारखेला तुम्हाला दिसेल की त्यांना धडा शिकवेल.